This meeting is being recorded. Yes, Hi, please hi everyone. continue. Okay. Hi everyone. Good evening. Shruti here. I'm going to talk about API. My topic is Employee Management System. First of all, we are going to talk about what is API in a simple words. API API हा एक ब्रिज म्हणता येईल आपल्याला, कारण की याचं वर्किंग जे आहे ते आता समजा रिअल लाईफ एक्झाम्पलमधून सांगते. की आता समजा माझा एक सर्व्हर आहे आणि गुगलचा एक सर्व्हर आहे. सो मी डायरेक्ट गुगलची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ॲक्सेस करू शकत नाही, कारण की मी जर ॲक्सेस केली तशी तर त्यांचा लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळं आपण API हा आता मी API कडे रिक्वेस्ट सेंड करणार आणि API गुगलकडे जाणार. गुगल चेक करणार की ऑथराइज क्लायंट आहे की नाही, किंवा जी काही रिक्वेस्ट आली आपल्याकडे ती आपण ती चेक करणार डेटाबेसमध्ये, आणि ती रिस्पॉन्स हे आपल्याकडे येणार. असं अजून एक रिअल लाईफ एक्झाम्पलमधून मी तुम्हाला सांगते. जसं की आपण हॉटेलमध्ये जातो. हॉटेलमध्ये आपण डायरेक्ट शेफला नाही देत, आधी वेटरला देतो. वेटर मग आत काय शेफ काय करतोय ते चेक करून आपल्याला रिस्पॉन्स देतो. अशा प्रकारे हे API सिम्पल वर्ड्समध्ये आपण समजून घेतलं, याचं वर्किंग पण समजून घेतलं. आता याला एम्प्लॉय मॅनेजमेंट सिस्टीम हा माझा प्रोजेक्ट आहे. तर प्री रिक्विजिट आहेत मला माझ्या सिस्टीममध्ये. मला जावा 17+ इन्स्टॉल हवं आहे. स्प्रिंग बूट पाहिजे, STS हे टूल हवं आहे प्रोजेक्ट रन करण्यासाठी. मॅवेन हे जावा ॲप्लिकेशन बिल्ड करण्यासाठी टूल लागतं आपल्याला. पोस्टमन हे कर्ल जे ऑपरेशन्स आहेत ते चेक करण्यासाठी आपल्याला लागतं. त्यामध्ये आपण ऑपरेशनमध्ये आपण पोस्ट वापरणारे, गेट वापरणारे, पुट वापरणारे आणि डिलीट वापरणारे. पोस्ट ऑपरेशनमध्ये इट इज यूज फॉर क्रिएट अ न्यू एम्प्लॉई. म्हणजे मला एखादं एम्प्लॉईचं रेकॉर्ड तयार करायचं आहे, तर ते मी पोस्टच्या हेल्पनी मी तयार करू शकते. सेकंड आहे गेट. गेट इज यूज टू रिट्राईव्ह द डेटा एम्प्लॉईज रेकॉर्ड. म्हणजे मला आता एखाद्या लिस्टमधल्या डेटाबेसमधल्या एम्प्लॉईचं रेकॉर्ड्स हवं आहे, किंवा नेमनी हवं आहे, किंवा ID नी हवं आहे, किंवा ॲड्रेसनी हवं आहे, एक्सेट्रा. तसं आपण रिट्राईव्ह करू शकतो. पुटनी आपण तोच डेटा अपडेट करू शकतो, आणि डिलीट करू शकतो आपण डेटाबेसमधनं एम्प्लॉई रेकॉर्ड डिलीट करू शकतो. आता मी इथे डेटाबेसची सेटिंग केली आहे. EMPDB नावाचा मी डेटाबेस क्रिएट केला आहे इथे MySQLमध्ये. मी EMPDB नावाचा डेटाबेस क्रिएट केला आहे, स्कीमा रेडी केला आहे, आणि त्यामध्ये माझा एम्प्लॉई हा टेबल आहे. आता मी प्रोजेक्ट तुम्हाला दाखवते. हा प्रोजेक्टचा फ्लो आहे. आधी आपण एंटिटी बनवतो. एंटिटी बनवतो कारण की आपण म्हणजे यूज काय करायचं आपल्या प्रोग्राममध्ये, ॲट्रिब्यूट्स काय. आता माझ्या प्रोग्राममध्ये मला प्रोजेक्टमध्ये ID यूज करायचं आहे, नेम यूज करायचं आहे, ईमेल यूज करायचं आहे. हे माझे एंटिटीज झाले. एंटिटी नंतर आपण बनवलं हे मेन ॲप्लिकेशन आहे. मेन ॲप्लिकेशनच्या अंडर हे सगळे पॅकेजेस आहेत. असं फ्लो असणार आहे प्रोजेक्टचा. कंट्रोलर आहे. कंट्रोलर आपण HTTP रिक्वेस्ट ज्या आहेत त्या सेंड करण्यासाठी आपण यूज करतो. एक्सेप्शन, कारण की प्रोजेक्टमध्ये काय एक्सेप्शन, आता समजा मला एखादा एम्प्लॉईचं रेकॉर्ड डिलीट करायचं आहे, आणि मला फाय ID रेकॉर्ड हे डिलीट करायचं आहे, आणि फाय ID हा माझ्या डेटाबेसमध्ये नाही आहे, तर तिथं एक्सेप्शन यायला हवं. त्याच्यासाठी मी एक्सेप्शन यूज केलं आहे. रिपॉझिटरी यूज केले, कारण की इट इज यूज फॉर
इंटरॅक्शन विथ डेटाबेस आणि सर्व्हिसेस यूज केल्या. सर्व्हिस इज ब्रिज बिटवीन रिपॉझिटरी अँड कंट्रोलर. हे मेन पॅकेज आहे. मी एंटिटी मॉडेल्समध्ये मी हे एंटिटी बनवल्यात. आय डी, नेम, ईमेल, मोबाईल आय डी, ॲड्रेस ह्या माझ्या एंटिटीज आहेत. देन मी त्याचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मी तयार केला आहे आणि त्यानंतर त्याचाच पॅरामीटर कन्स्ट्रक्टर मी रेडी केला आहे आणि देन मी गेटर सेटर मेथड यूज केली इथे. गेटर सेटर मी यूज केले सगळ्या एंटिटीजसाठी. देन मी रिपॉझिटरी रेडी केलेली आहे. रिपॉझिटरी मध्ये मी JPA रिपॉझिटरी यूज केली. JPA रिपॉझिटरीमध्ये इंटरनल इम्प्लिमेंट ऑफ द मेथड्स, फॉर एक्झाम्पल फाइंड बाय नेम, फाइंड बाय ॲड्रेस, फाइंड बाय ID एक्सेट्रा, अशा खूप साऱ्या मेथड्सची इंटरनली इम्प्लिमेंटेशन JPA रिपॉझिटरी करत असते. त्यामध्ये हे JPA repository is internally implement for method don't need to write extra code. म्हणजेच इतर रियुजेबिलिटी यूज होते, म्हणजे जास्त कोड लिहिण्याची गरज नसते आपल्याला. देन सर्व्हिसमध्ये आता मला पोस्टमध्ये मला एखादा रेकॉर्ड तयार करायचा आहे, क्रिएट करायचं आहे. त्याच्यासाठी मी इथे ही मेथड तयार केली सेव्ह एम्प्लॉय साठी. फॉर क्रिएट मेथड फॉर पोस्ट मॅपिंग. त्याच्यानंतर मी इथे मेथड तयार केली आहे. आता मला गेट बाय एम्प्लॉईज, मला एम्प्लॉईजची सगळे लिस्ट हवी आहे. त्याच्यासाठी मी ही सर्व्हिस रेडी केली, कोड लिहिला आहे तो. इथे मला एम्प्लॉई बाय ID गेट करायचं आहे, त्याच्यासाठी ही मेथड लिहिलेली आहे. अशा मी सगळ्यासाठी अशा सर्व्हिसेस रेडी केल्या आहेत. देन त्याला इथे इम्प्लिमेंट केलं आहे एम्प्लॉई सर्व्हिस IMPL क्लासमध्ये. इथं सेव्ह एम्प्लॉई तिकडे सर्व्हिसमध्ये जी आपण मेथड तयार केली होती त्याला इथे इम्प्लिमेंट केलं आहे. सगळ्या मेथडची तसेच प्रोसेस केली आहे. आणि आणि मला एक काय म्हणायचंय, जर मला DB मधून जर पूर्ण कंप्लीट एम्प्लॉईची लिस्ट हवी असेल तर मी घेऊ शकतो का? हो, घेऊ शकता ना. ठीक आहे माझे. ओके. म्हणजे आता कॅन यू प्लीज शोकेस द पर्टिक्युलर एक्झाम्पल? हा, डेटाबेस मधनं तुम्हाला सगळे एम्प्लॉई हवेत ना? येस. हॅलो. हां, तर मी इथे आता मला लिस्ट हवी आहे, येस, सगळ्या एम्प्लॉईची लिस्ट हवी आहे. तर मी इथे लिस्ट ऑफ एम्प्लॉय केल्या आणि गेट ऑल एम्प्लॉईज अशी मेथड तयार केली अँड देन त्याला इथं इम्प्लिमेंट केलं. गेट ऑल एम्प्लॉई असं त्याला इथे इम्प्लिमेंट केलं. लिस्ट हवी आहे म्हणून मी लिस्ट घेतली. आता समजा मला सिंगल पाहिजे असेल एम्प्लॉई, किंवा मी ते सिंगल पाहिजे असेल तर मी ID ने घेऊ शकते, नेमने घेऊ शकते आणि जे काही एंटिटी यूज केलेत त्याच्याने आपण घेऊ शकतो. देन मी कंट्रोलर यूज करतो आपण HTTP रिक्वेस्ट सेंड करण्यासाठी. आता इथे पोस्ट मॅपिंगची रिक्वेस्ट आहे. जी काय पोस्ट मॅपिंग म्हणजे मला आता एम्प्लॉईचं रेकॉर्ड तयार करायचं आहे डेटाबेसमध्ये, तर ते मी पोस्ट मॅपिंगच्या हेल्पनी करू शकते. आता मला रिस्पॉन्स एंटिटी मी इथे यूज केलंय कारण मला रिस्पॉन्स हा एम्प्लॉई हा एंटिटीमधनं आलं पाहिजे. जे काही ॲट्रिब्यूट्स मी एंटिटी तयार केल्यात त्याच्यातून मला ते आलं पाहिजे, त्याच्यामुळे एम्प्लॉई इथं पास केलं. आता मला गेट ऑल एम्प्लॉईज पाहिजेत, त्याच्यामुळे ही मेथड्स मी रेडी केली.
देन मला गेट एम्प्लॉई बाय आय डी हवं आहे, तर त्याच्यामुळे मी आय डी इथे पास केलं आणि देन मी मेथड इम्प्लिमेंट केली आहे इथे. आता पुट बाय, आता मला अपडेट करायचं आहे आय डीनुसार, तर ते मी आय डी देणार आणि तिथे मी एम्प्लॉईचं रेकॉर्ड हे तिथून अपडेट करू शकते. आता मला डिलीट करायचं आहे, तर डिलीट बाय आय डी मी करू शकते इथून. आता मला नेमनुसार मला एम्प्लॉई हवेत, तर मी तिथे इथं नेम पास करणार. इथे ॲड्रेसनी हवेत एम्प्लॉईज, तर मी इथे ॲड्रेसनी पास करू शकते. आता समजा मला इथे अजून मोबाईल नंबरनी समजा गेट करायचे असेल, तर मी आधी इथे सर्व्हिस लेअरमध्ये तशी मेथड तयार करणार. आता मला लिस्ट हवी असेल, तर मी लिस्ट एम्प्लॉई गेट एम्प्लॉई बाय मोबाईल नंबर असं मी करू शकते. किंवा आता समजा मला सिंगलच हवं आहे, तर मग एम्प्लॉई गेट एम्प्लॉई बाय मोबाईल नंबर आणि इथं मी लॉंग मोबाईल नंबर असं शेअर टाकू शकते, तसं कोड लिहू शकते अँड देन त्याला इथे इम्प्लिमेंट करू शकते IMPL क्लासमध्ये अँड देन कंट्रोलरमध्ये त्याला HTTP रिक्वेस्ट त्याच्या थ्रू सेंड करू शकते. अशा प्रकारे हा प्रोजेक्ट आहे आणि देन मी आता रन करून दाखवते. ओके. इथे एम्प्लॉई ॲप्लिकेशन आपलं स्टार्ट झालं आहे. आता देन आपण इथे पोस्टमनमध्ये आपण त्याला चेक करू शकतो. आता मला एखादी रिक्वेस्ट पोस्ट करायची, तर मी इथे बॉडीमध्ये जाणार, जेसन सिलेक्ट करणार. तर मला नाव इथे द्यायचं आहे अनुज. अशा प्रकारे मी ते सेट केलं सगळं जेसन फॉर्मॅटमध्ये आणि देन मला इथे हे पोस्ट झालेली आहे रिक्वेस्ट अनुची. 9 नंबरचे त्याला आय डी आलेला आहे. देन आता आपण सगळ्या रिक्वेस्ट आपण गेट करूया. ॲक्च्युली मी 1 2 प्रॅक्टिस करताना डिलीट केलंय, सो म्हणून इथे 3 पासून दिसतंय. येस अनुजचा येस रेकॉर्ड नको, नो प्रॉब्लेम. इन्सर्ट झालंय अनुजचा रेकॉर्ड. आता मी इथे मला नेमनुसार एम्प्लॉई हवे होते, त्याच्यामुळे मी इथे
URL दिला होता गेट मॅपिंगचा नेम आणि त्याचा नेम पास करायचं होतं. देन मी इथं प्रगती पास केलं तर इथे दोन जे काही प्रगती नावाचे रेकॉर्ड्स आहेत ते हे झालेले आहेत, डिस्प्ले झालेले आहेत. आणि आता Yes, it means get by name. ॲड्रेसनी मी हैदराबाद, आता ॲड्रेस पास केला मी हैदराबाद, तर इथे हैदराबाद ज्यांचा ज्यांचा Okay, ॲड्रेस this आहे ते रेकॉर्ड दिसत आहे आपल्याला. आता मला पुट करायचं आहे. पुटला पुट बाय ID करू शकते मी. आता समजा मला दीप्तीचं नाव चेंज करायचं आहे. आता याचा ID आहे 6, तर मी इथे पुट घेणार आणि सिक्सचं नेम मला ठेवायचं आहे दीप्ती. दीप्तीच्या ऐवजी मी ठेवणार प्रतीक. प्रतीकचा नंबर मी चेंज करते. आता दीप्तीच्या जागी इथे प्रतीक त्याचा ईमेल, मोबाईल नंबर आणि त्याचा ॲड्रेस good. आलेला आहे. आणि अजून आता समजा मला प्रतीकचं रेकॉर्ड डिलीट करायचं आहे. 6 नंबर आयडीचं रेकॉर्ड डिलीट करायचं आहे. तर मी डिलीट सक्सेसफुली असा मेसेज आलाय. आता समजा गेट एम्प्लॉई केलं तर तिथे प्रतीकचे ऑल एम्प्लॉईज केलं तर तिथे प्रतीकचं रेकॉर्ड इन्सर्ट नाही होणार. 6 नंबरचा रेकॉर्ड इथे दिसत नाही. ॲक्च्युली सर मला पुट बाय नेम ॲड्रेस पण करायचं होतं. ते मी ट्राय आउट करत होते पण थोडे एरर्स येत होते. त्याच्यामुळे मी इथे कमेंट केलाय कोड. Okay, and get by list ते नाही करू शकत का आता? काय सर? कंप्लीट लिस्ट पाहिजे मला, तर नाही मिळणार का? हां, कंप्लीट लिस्ट हीच आहे ना सर. आता मी गेट केलंय. आता मी एवढेच इन्सर्ट केलेत ना रेकॉर्ड डेटाबेसमध्ये. Yes, सो yes, complete माझ्याकडे employees एवढंच दिसणार. हां. आता माझ्याकडे इथे माझा EMPDB आहे. याच्यामध्ये हे रेकॉर्ड्स मी इन्सर्ट केले होते. त्यातले मी 1, 2 आणि 6 मगाशी प्रतीकचं इन्सर्ट केलेलं आपण डिलीट केलं. त्याच्यामुळे एवढे रेकॉर्ड्स आपल्याला पूर्णपणे डेटाबेसमध्ये दिसतायत. Put 1 minute. This meeting is being recorded. ऑटोमॅटिकली कन्वर्ट होत आहे. स्प्रिंग ऑटोमॅटिकली हँडल द कन्वर्जन बिटवीन जेसन अँड जावा ऑब्जेक्ट. Okay.
आता इथे प्री रिक्विजिट Okay, आहेत, is it त्याच्या done? इन्स्टॉलेशन कसं करायचं हे पण इथे दिलेले आहेत मी कमांड्स. हॅलो सर. Yes. Wait a minute. I just stop recording.